नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात घडली आहे. 31 प्रवाशांनी भरलेली एसटी बस थेट विहिरीच्या तोंडाशी जाऊन थांबली. होय, बस विहिरीत कोसळली असता तर एका मोठ्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असते. पण सुदैवानं एक मोठा अपघात टळला आहे. ही घटना तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे घडली. पुण्याच्या वल्लभनगराहून चिंचवड तासगाव ही एसटी बस मार्गस्थ झाली होती. प्रवास सुरळीत सुरू होता, पण तासगावच्या अलीकडे अचानक समोर एक दुचाकी स्वार आला. दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याच्या खाली उतरली आणि थेट शेतातील विहिरीकडे जाऊ लागली. त्या क्षणाने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला. पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कठड्याला बस जाऊन अडकली. जर ती थेट विहिरीत कोसळली असती तर 31 प्रवाशांना जलसमाधी मिळाली असती. मागील चाक चारीत अडकल्यामुळे एक मोठा अपघात टळला. या अपघातात चालकासह 17 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप आहेत. या घटनेनं पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. वाहन चालकांनी सतत सावधगिरी बाळगणं, अचानक समोर येणाऱ्या वाहनांपासून योग्य अंतर राखणं हे अशा भीषण दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं. प्रवाशांनीही वाहतुकीबाबत जागरूक राहणं, आपत्कालीन प्रसंगात शांत राहणं हे देखील महत्वाचं आहे. या घटनेवर तुमचा काय प्रतिसाद आहे? खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी.